ऑपरेटर्सनी 10 मे पासून डिजिटल देयके स्वीकारणे थांबवण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आता त्यांनी आपलं आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे। विक्रेत्यांनी हा निर्णय सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीचा विचार करून घेतला आहे। मंगळवार रात्री उशिरा झालेल्या हवाई हल्ल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला। ऑल इंडिया महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतिम गुप्ता यांनी सांगितले की हा निर्णय सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीचा विचार करून घेतला गेला असून भारतीय सैन्याने दहशतवादावर भक्कम धक्का दिला आहे। मॉक ड्रिल्स अनेक राज्यांमध्ये चालू असून अशा गंभीर काळात विक्रेत्यांनी सरकार आणि सैन्याच्या पाठिंब्याला प्राधान्य दिले आहे। आंदोलनाच्या तयारीसाठी पेट्रोल डीलर्स काही दिवसांपासून सज्ज होते, पण देशाच्या सुरक्षा स्थितीच्या दृष्टीने त्यांनी निर्णय मागे घेतला। आंदोलनाचा उद्देश डिजिटल व्यवहार शुल्क आणि इतर समस्यांना सरकारच्या लक्षात आणून देणे हा होता, पण या परिस्थितीत विक्रेत्यांनी गोंधळ आणि गैरसोय निर्माण न करण्याचा निर्णय घेतला आहे। फॅम्पेडियाच्या मते भविष्यातील धोरणे परिस्थितीच्या विकासानुसार ठरवली जातील। संघटनेने पेट्रोल विक्रेत्यांच्या हिताचे रक्षण करण्याची बांधिलकी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। राष्ट्रीय हिताला सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेचे रिपोर्ट।